स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचं आज निधन झालं। त्यांच्या निधनानं स्वरांचा हा जादुई प्रवास थांबलाय। चिरतरुण सूर कायमचा हरपलाय। वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला। उद्या दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालंय। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आशा भोसलेंना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं। तब्बल 6 दशकं आशा भोसलेंनी सिनेसृष्टीत आपल्या गाण्यांना आवाज दिला। आशा भोसलेंनी केवळ हिंदीतच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू यासह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत। दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत आशा भोसलेंनी अनेक अजरामर गाणी गायली। दम मारो दम आणि ओम शांती ओम यासारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसलेंनी इंडस्ट्रीला दिली। मुलगा आनंद भोसलेंनी माध्यमांसमोर येत आशा भोसलेंच्या निधनाची बातमी दिली। माझी आई श्रीमती आशा भोसले यांचं आज निधन झालं आहे। उद्या दुपारी सकाळी 11 ते 2 त्यांच्या ज्या तिथे राहायच्या कासा ग्रँड लोअर परेल तिथं लोकांनी येऊन त्यांना भेटावं, त्यांचं दर्शन घ्यावं आणि 4 वाजता दुपारी उद्या शिवाजी पार्कला त्यांचे अंतिम संस्कार होणार आहेत। आशा भोसलेंच्या पार्थिवाचं सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता येणार आहे। आशा भोसलेंवर छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। आशा भोसलेंना प्रकृती अस्वस्थ असल्यानं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। दिग्गज गायिका आशा भोसलेंच्या निधनानं संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे। वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून संगीताची सेवा केली ती अखेरच्या श्वासापर्यंत। या देशामध्ये सर्वात वर्सेटाईल गायिका म्हणून जर कोणाकडे पाहायचं असेल तर त्या आशाताई होत्या। आणि जगातलं हे वेगळं उदाहरण असं होतं की 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 90व्या वर्षी 3 तास कॉन्सर्ट करणाऱ्या आशाताई होत्या। आदरणीय आशाताई भोसले यांचं निधन झालेलं आहे। माझ्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। त्यास खरोखरच एक संगीत क्षेत्राची खूपच हानी झालेली आहे की स्वर्गीय सुरेश भट जे आपल्या विदर्भातले होते, त्यांच्या याच्यातला केव्हा तरी पहाटे ही रात्र उलटून जाते हे जे आहे हे आशा भोसलेंनी आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेलं गाणं हे मराठी संगीतामधलं एक अतिशय उत्तम असं गाणं आहे। आशा त्यांनी अनेक भाषांमधून अनेक गीतं गायलीत आणि ती आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे आणि पुढल्या अनेक वर्ष भविष्यात देखील आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहतील। आशाताईंचा माझा अतिशय जवळचा परिचय होता। भारतीय संगीत क्षेत्रातील स्तंभ कोसळला अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे। भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज आज शांत झाला। त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला, भावनांना स्पर्श केला। त्या एक दिलखुलास व्यक्तिमत्व होत्या। लता दीदीनंतर त्या संगीत क्षेत्रातील एका महान पर्वाच्या स्तंभाप्रमाणे उभ्या होत्या। भारतीय संगीत क्षेत्रातील हा स्तंभ कोसळला। त्यांचे गाणे हेच त्यांचे अमरत्व राहील। मी आशाताईंशी बोलताना म्हणालो होतो की लता दीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय संगीतातील लिओनार्दो द विंची, मायकेल एंजेलो आहात। राज ठाकरे यांनी हे ट्विट केलंय। लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातील परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीवपणा आणि एक सर्कन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते। हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं। तर मायकेल एंजेलोच्या कामात नजाकत आहे, आवेग आहे, तसंच आशाताईंच्या गाण्यांचं आहे। त्यांच्या गाण्यात ओढ आहे, खेळकरपणा आहे, धिटाई आहे। राज ठाकरे यांनी ट्विटद्वारे आशाताई यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे।
राहुल गांधी यांनी सुद्धा ट्विटद्वारे आदरांजली अर्पण केली. प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांची कला त्यांच्या आवाजातून आपल्यात सदैव अमर राहील, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय. या दुःखद प्रसंगी त्यांच्या शोकाकुल कुटुंबियांना आणि चाहत्यांना माझ्या संवेदना, अशी ट्विटद्वारे काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.